मोठं लक्ष होतं, परंतु सुरुवात चांगली होऊन देखील सामना गमावला आणि जिथे सुनील सागावकर बाद झाले त्यानंतर सामना फसला. विद्यमान सामना शिवछावा स्पोर्ट्स सनबूर विपक्ष वांग व्हॅली महिन. जुने प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांच्या विरोधात, मात्र आता या नव्या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. टॉस जिंकला टीम वांग व्हॅली महिन. गोलंदाजीचा घेतलाय निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. आता मात्र ज्या प्रकारे ही लढत आपण पाहतोय, चेतन जाधव साहेब यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करत आहोत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. या आपला शुभ सन्मान केला जाईल. सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिल्या षटकासाठी एक अनुभवी खेळाडू दत्ता साळुंके, एक लिजंड क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या समोर शिवा जाधव बॉस. ही लढत चांगली पाहायला मिळेल. दोन्ही सर्वोत्तम खेळाडू, बेस्ट वर्सेस बेस्ट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन दत्ता साळुंके सज्ज होत असताना समोर बॅटर एक विस्फोटक फलंदाज शिवा जाधव बॉस. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू. चला प्लीज सामन्याला विलंब करू नका. खूप वेळ घेतलाय तुम्ही, 2 मिनिटं घेतली. पहिला चेंडू स्क्वेअर कट. बॉस यांच्या बॅट मधून पुस्तकी फटका. अवघी 1 धाव मात्र प्राप्त होईल. पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी जरूर केली, परंतु आपल्या गावासाठी शिवछावा स्पोर्ट्स सनबूर साठी देखील खेळ चांगला सातत्याने केलाय. बॉस यांची ही खासियत आहे. एक यशस्वी आयोजक कसा असावा हे बॉस यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं, परंतु आपल्या प्रॅक्टिस आणि आपल्या खेळाकडे देखील तेवढंच लक्ष देत असताना समोर गोलंदाज दत्ता साळुंके, एक मातब्बर गोलंदाज, समोर विस्फोटक फलंदाज. पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अकुटप्पाचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झेलची संधी असेल आणि झेल सोडलाय. हा झेल तुम्ही बॉस यांचा सोडलाय. बॉस यांनी अक्षरशः स्माइल पा. त्यांना देखील विश्वास नव्हता की हा झेल सुटू शकतो आणि झेल सोडलाय. ज्या प्रकारे या चेंडूवर झेल सोडला आणि मात्र दत्ता साळुंके यांनी देखील सांगितलं की चुकी केली मी म्हणेन, कारण तुम्ही अशा प्रकारच्या खेळाडूच्या झेल सोडू शकत नाही. हा खेळाडू आक्रमक फलंदाजीसाठी जाणला जातो आणि कुठेतरी आता मात्र याचं पोटदंड तुम्हाला बसेल. नक्कीच चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाचा मी शुभ सन्मान करणार आहोत. संपूर्ण टीम या. ओव्हरपिच चेंडू ऑन ड्राईव्ह. रोहन आहेत लॉंग ऑनला. 1 धाव प्राप्त केली जाईल. रोहन सोनार एक चांगले क्रिकेटर, त्यांच्याकडे देखील नजर असेल दुसऱ्या डावामध्ये. संपूर्ण टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आपण संपूर्ण टीमचा शुभ सन्मान करणार आहोत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. 3 चेंडूवर 3 धावा झाल्यात. बॉस यांचा सुटलेला झेल या सामन्यामध्ये काय उपद्रव करेल हे पाहायचंय. अथवा या सुटलेल्या झेलचा फायदा उचलतील का बॉस, कारण त्यांच्याकडे क्लास आहे. अकुटप्पाचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जे होते सांगता. ज्या प्रकारचा हा चेंडू हाताळलाय दत्ता साळुंके यांनी, अनुभव त्यांच्याकडे का आहे, अनुभवाचा वापर कसा करावा हे मात्र दाखवत असताना डॉट बॉल. 5वा चेंडू. 5वा चेंडू सोडून दिलाय. अकुटप्पाचा मारा करण्याचा प्रयत्न. पंच पांडुरंग नकवा सरांचा इशारा व्हाईट बॉल आणि वनपडती ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. स्क्वेअर लेग पंच इर्षा दांडेकर सर. अगदी चांगली कामगिरी राहिली दोन्ही पंचांची आजच्या या दिवसभरामध्ये. अकुटप्पाचा चेंडू शॉर्ट आर्म जॅक. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल.
एक धाव मात्र प्राप्त करत असताना स्ट्राईक रोटेट केली जाईल. टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 5 धावा. 5 धावा धाव फलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दत्ता साळुंके बेगीट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. रोहन लॉंगॉनला आहे तैनात. एक टप्पाचे चेंडू पकडला लावची संधी असेल. दुसरी धाव देखील प्राप्त केली गेली. अगदी चेंडू पडल्यानंतर मात्र कमी गतीने आला आणि 2 धावा मात्र प्राप्त केल्या. या 2 धावेने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दत्ता साळुंके यांचं चांगलं षटक. 7 धावा धाव फलकावर. टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. आपण शुभ सन्मान करणार आहोत सुनील सागावकर साहेब, ऋषी पाटील साहेब, अक्षय शिंदे साहेब, इंद्रजित पाटील साहेब आणि राजरोडे सर या मान्यवरांचा आपण आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावर करत आहोत. श्री बाळेश्वर चषक 2024 सळवे 11 सळवे या आयोजन कमिटीच्या माध्यमातून हे सन्मान संपन्न होतील. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन या आपला शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आम्ही करत आहोत. पहिलं षटक काय हाताळलं सरपंच दत्ता साळुंके यांनी. आणि षटक क्रमांक 2 गोलंदाज निखिल. निखिलचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. वेल लेफ्ट. व्हाईट बॉल. कसोटी क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे चेंडू सोडून दिले जातात, परंतु 3 षटकांच्या लढतीमध्ये असा चेंडू पाहिल्यानंतर कसोटी क्रिकेटची आठवण झाली. भारत ऑस्ट्रेलिया कसोटी देखील चालू आहे गॅबावर. तिकडे धुलाई केली. आता इथे बॉस धुलाई करतील का हे पाहिजे. लोअर फुल टॉस हवेत खेळलाय. रोहन सोनार चेंडू खाली. चुकी करणार नाहीयेत. बॉस यांचा एक झेल सुटला होता, परंतु त्यांचा फायदा मात्र उचलता आला नाहीये. आणि रोहन सोनार हे मात्र एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून जाणले जातात. टिपला झेल. पहिला धक्का टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला गेलाय. थँक्यू व्हेरी मच. निखिल यांनी पहिला गडी बाद केलाय. 8 धावा धावफलकावर शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. अगदी जुने प्रतिस्पर्धी आहेत. वांग नदीच्या काठावर अगदी या संघांचा पहिला सामना 1978 ला झाला होता, ती देखील आठवण आता जपली जाईल. कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या धावफलकावर या अवांतर धावेने 9 ला 1. हाफ टॅकर चेंडू गॅप मध्ये खेळलाय. लॉंगॉन वरून रोहन वेगाने चेंडूवर जातील. त्यांचे प्रयत्न पडतील कमी. फलंदाज रोहन यांना मिळेल 4 धावांची हमी. श्री बाळेश्वर चषक चौकार. चांगला फटका. गॅप मध्ये फटका खेळलाय जरूर, आणि अशा प्रकारची तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला गॅप शोधणं हे खूप महत्वाचं असतं. टीमची धावसंख्या धावफलकावर 13 ला 1. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना तिसरा चेंडू. शॉर्टआर्म जॅक. काऊ कॉर्नर आहे तैनात. क्षेत्ररक्षक अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना डीपला 1च धाव प्राप्त होईल. एक सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे जात असताना 14 धावा. वांग व्हॅली महिंदला या वर्षीचा हंगाम चांगला राहिलाय. अगदी एक कर्णक त्यांनी देखील फटकवलाय याच मैदानामध्ये. आता मात्र खेळ कसा करतील. चेंडू सोडून दिलाय. बॉल लेफ्ट. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. चला टीम वांग व्हॅली महिंद आपण 2 षटकांसाठी अगदी जास्त वेळ घेत आहे, आणि फायनल 4 षटकांचे आहे आयोजन कमिटीने सांगितले. त्यासाठी तुम्हाला सहकार्य करावं लागेल. बेगिट
टायमिंग चांगला, चेंडू करतोय हवाई सफर. फलंदाज रोहनच्या बॅट मधून एक धमाका दर्जेदार षटकार. प्रीतम यांच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला आणि प्रीतम यांच्याकडे आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल, कारण या खेळाडूची खासियत आहे मोठे फटके खेळू शकतो. आक्रमण केलंय निखिल यांच्यावर. 21 धावा धाव फलकावर. 2 टू गो. डीपला कव्हर आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि काऊ कॉर्नर. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतील. तद्वर एक धाव घेतली जाईल. प्रीतम यांच्या बॅट मधून जो आधीचा षटकार आला होता तो मात्र टायमिंगचा चांगला फटका. 1 टू गो. 22 ला 1. 22वा धाव फलकावर. ऑन ड्राईव्ह बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतील. तद्वर एक धाव मात्र घेत असताना फलंदाज रोहन स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 2 षटकांखेर टीमची धावसंख्या शिवछावा स्पोर्ट्स सनबूर 1 गडी बाद 23. नेक्स्ट मॅचचा आम्ही कॉल देतोय. आई वडजाई देवी मालदन विपक्ष एकदंत शितपवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहा. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. गोलंदाज पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव. रविराज रविराजच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. चांगलं क्रिकेट. या मैदानाची एक खासियत आहे. या मैदानावरती सरपंच आल्यानंतर असं वाटतं आपण गावी आलोय. गावी खेळण्याचा जसा आनंद असतो. सभोवताली उंच झाडं पाहायला मिळत आहे. शांत हवा, निवांत वातावरण आणि कसल्याही प्रकारची गडबड नाहीये इथे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न केला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, त्यात मात्र यश प्राप्त होईल. विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त करत असताना फलंदाज प्रीतम आणि त्यांच्या साथीला रोहन. टीमची धावसंख्या धावफलकावर 26. धावा धावफलकावर. तिसरा चेंडू. तिसरा चेंडू हवेत खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडू फील्ड करतील. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता परंतु नकार दिलाय. चांगलं कॉलिंग. ज्या प्रकारे ही दुसरी धाव हवी होती रोहन यांना, परंतु आपल्या सहकार्याला थांबवलंय. प्रीतम यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. ते स्ट्राईक वरती असतील. 3 चेंडूंचा खेळ शेष. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक पॉइंटला हातात मारला होता चेंडू. RDS झेल सोडलाय, परंतु सोपं नसतं अशा प्रकारचे झेल पकडणं, कारण ज्यावेळेला तुम्ही बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करता त्यावेळेला चेंडू वेगाने येतो आणि पुरेसा वेळ देखील नसेल. फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये चेंडूला पकडणं आणि झेल घेणं खूप सोपं नसतं. 28 ला 1. 5वा चेंडू. 5वा चेंडू फुलर लेनचा ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी असेल आणि ते मात्र फलंदाज होईल. धावबाद परतावं लागेल. रोहन धावबाद स्वरूपात बॅक टू द डगआउट. रोहन यांनी 7 चेंडूमध्ये धावा केल्या 10. रोहन बाद झाल्यानंतर न्यू बॅटर शिवम. सुरुवात खराब झाली होती, परंतु त्यानंतर मात्र चांगली भागीदारी प्रीतम आणि रोहन यांनी केली. हा 10 रिप्ले तुम्ही धावबाद स्वरूपात दाखवला जातोय. चेंडू हातात मारून धावत सुटले होते. शेवटचा चेंडू हवेत खेळलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नसेल कारण घोषांकी क्षेत्र आहे. 1 धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 29 ला 2. चला मी टॉस साठी विनंती करेन. आई वडजाई देवी मालदन एकदंत शितपवाडी दोन्ही टीम टॉस साठी या. आणि या सामन्यामध्ये विजयासाठी लक्ष्य असेल वांग व्हॅली महिन 30 धावा 30 रन्स टू विन.
टीम वांग व्हॅली महिन. संपूर्ण या स्पर्धेला काही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभले. अनिल बोरगे साहेब, श्रीकांत शिर्के साहेब, राज बोरगे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतोय. मी विनंती करेन अनिल बोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला टीम आई वडसाई देवी मालधन एकदंत शितपवाडी, सचिन माने पाटण क्रिकेटचे खजिनदार, आणि दुसऱ्या बाजूला मालधनचे सिंगम नितीन कदम इन ऍक्शन पाहायला मिळतील. दोन मित्र आता मात्र एकामेकांच्या विरोधात. मी विनंती करेन अनिल बोरगे साहेब आपले शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. टॉसचा बॉस मध्ये बापूंचा कटआउट, सळवे गावचे विद्यमान अध्यक्ष गोल्डन मॅन ऑफ सळवे यांचा कटआउट पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वडसाई देवी मालधन संघ कॉल करेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जातोय. स्विंग द कॉइन. छापा कॉल केला आहे आणि छापा आलाय. 2011च्या वर्ल्ड कपला असं झालं होतं की 2 वेळा टॉस झाला होता. अभिनंदन सिंगम टॉस जिंकलाय आणि महत्वाचा निर्णय काय? आम्ही फलंदाजी करू पहिल्यांदा. फलंदाजीचा धाडसी निर्णय. आज रविवार आहे, संपूर्ण स्क्वॉड असेल. रविवार असून नाही स्क्वॉड होत पूर्ण, पण आता चाललंय एकेकाला बोलवायचं, कारण आमची शनिवारी जास्त पोरं जमतात. रविवारी सुट्टी असून थोडे कामं निघतात सगळ्यांची, त्यामुळे कोणाला काय बोलू शकत नाही. तर ठीक आहे, ओव्हरऑल जमतील 11 खेळू. आज तर परफॉर्मन्स चांगला करायचा प्लॅन केलाय, बघूया. होम ग्राउंड आहे पण कुठं काय होईना झाले. आता मी एक प्रश्न विचारेन तुम्हाला. पाटण तालुका प्रीमियर लीग काय सांगाल? नक्कीच एक नवीन आम्ही एक मोठा धाडसी निर्णय घेतला शिवाने की आपलं 5वा वर्ष असून ह्या वर्षी काहीतरी वेगळं देऊया आपण तालुक्यासाठी. तर आपली पोरं काय खेळत नाहीत नाईटला वगैरे, तर ह्या वर्षी म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करू. चाललंय शिवाने बॅनर टाका, शिवा असेल तर सगळं काय शक्य आहे. फक्त त्याच्या आम्ही सोबत चालतो, सगळं तोच करत असतो. आणि त्याच्यासारखा आपल्याला लाभलेला एक वरदानच आहे आपल्या पाटण तालुक्याला. शिवाय एक मोठा प्लेयर, म्हणजे खेळणं कमी आहे पण त्याचा सपोर्ट पूर्ण ओव्हरऑल तालुक्याला घेऊन खेळण्याचा असतो. तर हॅट्स ऑफ त्याच्यासाठी. आणि मी त्याच्यासोबत राहतो, म्हणजे खूप त्याचं असं असतं की छोट्या छोट्या याला पण सगळ्यांना विचारून करतो. स्वतः जरी त्याला आपण लीडर बनला असेल पण तो छोटे छोटे पण सगळ्यांना विचारल्याशिवाय एकही निर्णय घेत नाही. हे त्याचं एकदम मला चांगलं वाटतं. थँक्यू सो मच. ही खासियत आहे आणि आपला देखील आभार. तुम्ही त्यांच्या सोबत असता. सामन्याला होईल सुरुवात. बॉस पहिला चेंडू. पहिला चेंडू ओव्हर पिच कव्हर ड्राईव्हचा फटका. अगदी फलंदाजाला चकवून चेंडू मागे जातोय. चांगला बॅकअप. आणि अशा प्रकारचे तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. पहिल्या चेंडूवर चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम वांग व्हॅली महिन योगेश आणि त्यांच्या साथीला विजय. कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल 1 धावेसाठी. 30चा पाठलाग करत असताना 2 चेंडूवर 2 धावा. टीम वांग व्हॅली महिन. वांग नदीच्या अगदी काठी झालेला 1978चा तो सामना आणि तेव्हापासून हे दोन्ही प्रतिस्पर्धी मात्र एकमेकांच्या विरोधात सातत्याने चांगला खेळ केलाय. बोटिया अकुट टप्प्याचा चेंडू, त्यावर केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चुकी करणार नाहीये. जयने टिपलाय झेल आणि पहिला धक्का पडतावा लागेल. विजय शेवाळे हॅज टू डिपार्ट्स. 0 पहिला धक्का टीम वांग व्हॅली महिन.
पहिल्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद झालेत. त्याच दरम्यान उत्कृष्ट फलंदाज सौजन्य 2001 रुपयांचा आपल्याला रोख रकमेचं पारितोषिक ज्यांनी दिले कुमार हर्ष येळवे यांचे वडील पिताश्री सचिन येळवे साहेब आबा यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम आबा. आता मात्र आबा मैदानावरती दाखल होतील प्रत्येक स्पर्धेला, कारण पेटीपेल येते आणि येळेवाडी फायटर संघाचे संघ मालक ते देखील आहेत. कारण आबांचं लक्ष खेळाडूंच्या नावापेक्षा जे खेळाडू मैदानामध्ये खेळ करतात त्यावर लक्ष आबांचं जास्त असतं आणि ही आबांची खासियत आहे. कारण ते कधी नावाला बघून खेळाडू घेत नाहीत, ते मैदानात तुम्ही कसा खेळ करता ते बघून खेळाडू घेतात आणि असे संघ मालक पाहिजेत. सरपंच. न्यू बॅटर रोहन सोनार. डावखुरे हाताचा एक आक्रमक फलंदाज. पहिला चेंडू रोहन सोनार यांच्या रेंज मध्ये होता. चेंडू हवेत खेळाय, झेल सोडलाय आणि चेंडूला अगदी पास ऑन केलाय. हा सामना क्रिकेटचा आहे की व्हॉलीबॉलचा? आता मात्र प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. चेंडू सीमारेषा पार. बॉस नाराज आहेत. येतोय षटकार. थँक्यू सो मच चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. अगदी चांगली टीम आहे. आज जरूर पराभव पत्करावा लागला, परंतु या संघाची एकी खूप चांगली. जशी सळवेची एकी आहे तशी पाटील अवॉर्डची एकी. षटकाराने टीमची धावा संख्या 8 धावा. झेल होता की सामना. ऑन साइडला हवेत खेळला क्षेत्ररक्षक नसेल. लॉंग लेग क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होईल. ज्यांच्या माध्यमातून सामनावीर चषक सौजन्य आपल्याला लाभलेला आहे. कुमार अथर्व नामदेव कदम यांचे पिताश्री नामदेव कदम साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. एक झेल सुटल्यानंतर मात्र 9 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 13 मध्ये 21 ची गरज. सामना अद्याप संपलेला नाहीये. तुम्हाला ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण फलंदाजांना धावा जेवढ्या बनवण्यासाठी मेहनत करायची आहे, तुम्हाला क्षेत्ररक्षणासाठी मेहनत करावी लागेल. 1 to go. शेवटचा चेंडू हाफ व्हॉली. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. रोहन सोनार यांचा झेल सोडल्यानंतर हा येतोय हवाई सफर करणारा चेंडू. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. श्री बाळेश्वर चषक षटकार आणि षटकाराने पहिल्या षटकाची होते सांगता. याआधी आपण उल्लेख काय केला होता की आक्रमक फलंदाज आहेत आणि पहा 2 षटकार ठोकलेत. 15 धावा धावफलकावर आणि वैयक्तिक रोहन सोनार 3 चेंडूमध्ये नाबाद 13. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. श्री दीपक साळुंके साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. मी विनंती करीन दीपक साळुंके साहेब या मुख्य व्यासपीठावर. आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून विनम्रपूर्वक विनंती केली जाते, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. चला टीम. 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण ज्या प्रकारे 2 षटकार ठोकलेत रोहन सोनार यांनी, परंतु जर रोहन सोनार यांचा झेल पकडला असताना सरपंच तर मात्र आता चित्र वेगळं असतं. पण क्रिकेटमध्ये झर आणि तरला महत्व नसतं, कोण विचारत नाही. जसा तुम्ही व्हॉट्सअपवरती एखाद्या मुलीला मेसेज करता ती इग्नोर करते, तसं झेल सोडल्यानंतर आता मात्र खूप कठीण होऊन जाईल टीम शिवचावा सनपूरसाठी. षटक क्रमांक 2 गोलंदाज दाखल झालेत आशिष. आणि सरपंच इंस्टाग्राम वापरतात, स्नॅपचॅट वापरतात, इंस्टाग्राम अगदी ट्विटर वरती आहेत, फेसबुक वरती आहेत, सगळ्या सोशल साईट वरती ऍक्टिव्ह सरपंच. त्यांचे फॉलोअर्स देखील तिकडे लाखांच्या घरामध्ये. 12 मध्ये 15 ची गरज. आशिष जाधव. आशिष शेवाळे. आशिष यांचा पहिला चेंडू ओव्हर पिच. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली. धावचीची संधी जरूर होती, परंतु फेकी खराब. बॅकअप आलाय. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. रोहन सोनार जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत हा सामना मात्र वांग व्हॅली महिंच्या बाजूने असेल, कारण हा खेळाडू प्रतिभा संपन्न आहे. टायमिंग साठी जाणला जातो. तुम्ही रोहन सोनार यांचा खेळ पहा की या टायमिंग वरती जास्त विश्वास दाखवतात आणि या डावखुरे हाताचा फलंदाज असल्यामुळे एक नैसर्गिक वरदान देखील आहे. ज्या प्रकारे त्यांनी पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले होते, प्रेक्षक देखील खुश झाले असतील. जरा प्रेक्षक दुपारच्या सत्रामध्ये आळस आला होता, तो पण दूर झालाय प्रेक्षकांचा. आणि सरपंच देखील अगदी मान डोलवत आहेत. 16 1. आशिषचा दुसरा चेंडू.
लेग स्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न सोडून दिलाय, व्हाईट बॉल. डावखुरी हाताचा फलंदाज ज्या वेळेला स्ट्राईक वरती येतो त्यावेळेला मात्र गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला तुम्हाला तुमची दिशा बदलावी लागते, कारण हा चेंडू जर उजव्या हाताच्या फलंदाजाला असता तर चांगला असता, परंतु डावखुरी हाताचा फलंदाज एक अवंतर धाव, व्हाईट बॉल. कमी गतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, फटका खेळलाय जरूर, एक धाव प्राप्त केली जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 18 धावा. 10 चेंडू मध्ये 12 ची गरज. एखादी विकेट तुम्हाला सामन्यामध्ये पुनरागमन करून देईल शिवछावा स्पोर्ट्स सनबूर, आणि ती विकेट घेतील का? आशिष शेवाळे, योगेश ऑन स्ट्राइक. विकेटच्या शोधात टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक दूर, चेंडू अगदी वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा योगेशच्या बॅटमधून. चौकार. विकेटची गरज होती परंतु आलाय हा चौकार. या चौकाराने 22 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी कर्णधारांनी चुकी केली आहे, कारण डीप स्क्वेअर लेग आतमध्ये होता आणि जर तुम्हाला डीपला स्क्वेअर लेग ठेवायचाच आहे तर तो तुम्हाला अगदी वाईडिश ठेवावा लागेल, कारण फलंदाज इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो. कमी गतीने टाकलेला चेंडू, फटका चांगला, झेल देखील अप्रतिम. बॉस चेंडू खाली, चुकी करणार नाहीयेत. एक उंचपुरा अष्टपैलू खेळाडू, बॉस सॅनिटी प्लाय झेल. योगेश यांचा संपेल खेळ. टीमची धावसंख्या धावफलकावर 22 ला 2. मुख्य व्यासपीठावर आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. अनिल बोरगे साहेब यांचा शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. श्रीकांत शिर्के साहेब आणि राज बोरगे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून करत आहोत. 8 धावांची गरज. 8 चेंडू 8. एक महत्वाचा गडी जर बाद केला रोहन सोनार यांना तर तुम्ही सामन्यामध्ये शिरकाव करू शकता, कारण रोहन सोनार यांची महत्वाची विकेट असेल. हा खेळाडू सामना घेऊन जाईल का? शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, खराब गोलंदाजी. 8 चेंडू मध्ये 8 ची गरज. तुम्ही एक अवांतर चेंडू हाताळलाय म्हणजे एक अतिरिक्त धाव. 8 चेंडू मध्ये आता 7 धावा करायच्या आहेत. एखादा गडी बाद करावा लागेल, 2 चांगले चेंडू हाताळावे लागतील. 6 चेंडू मध्ये 6 धावा जर असतील अंतिम षटकात मजा येईल मॅचला. चांगला चेंडू पाहायला मिळाला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. अशा प्रकारची गोलंदाजीची गरज आहे शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. 7 चेंडू 7 धावांची गरज. एक निर्धाव चेंडू जर आला तर मात्र 6-7 ची मॅच येईल, परंतु क्रिकेट आहे. एक मोठा फटका, सामना खुला होईल. 1 to go. 7 चेंडू 7 ची गरज असताना अपील केले जरूर. पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये. अगदी एक जर निर्धाव चेंडू अवांतर नसता आला तर सरपंच आता मॅच असती 6-8, परंतु 23 धावा धाव फलकावर. 6 मध्ये 7 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. 6 मध्ये 7. आता तुम्ही कोणाला पाचारण केलं जाईल, कोणत्या खेळाडूवर विश्वास दाखवला जाईल हे पाहायचंय. 6 चेंडू 7 ची गरज. चला प्लीज, आपण काही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर करत आहोत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करणार आहोत सचिन येळवे साहेब आबा, एक दिलदार व्यक्तिमत्व आणि ज्यांनी सळवे 11 सळवे साठी सातत्याने वर्षानुवर्ष आपला सपोर्ट ठेवलाय. कारण स्पर्धा कोणतीही असू द्या, आबांचं हे नेहमी योगदान सळवे 11 सळवे संघाच्या अगदी या दृष्टिकोनातून चांगलं राहिलंय. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. मी विनंती करेन नामदेव कदम आपल्या शुभ हस्ते आबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. सामना मात्र दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. 6 चेंडू 7 ची गरज. चला प्लीज स्पीड अप करा. 6 चेंडू 7 धावांची गरज.
अंतिम षटकासाठी प्रीतम आलेत. प्रीतम यांनी पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली होती, आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत. हा सामना तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, आता नाही तर परत कधी नाही, कारण बाळेश्वर चषक पुन्हा तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागेल. चला प्लीज स्पीडअप करा. रोहन सोनार त्यांच्यावर जबाबदारी असेल हा सामना जिंकून द्यायची. 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना इथे फटका पासला. धावची संधी असेल. फेकी चुकीच्या दिशेला केली आहे. फेकी जर गोलंदाजच्या दिशेला असती तर मात्र सरपंच चित्र वेगळं असतं आणि रोहन सोनार धावबाद झाले असते तर जर तरला कोण नाही विचारत. जसं तुम्ही इंस्टाग्राम वरती एखाद्या मुलीला मेसेज करता ती इग्नोर करते, तसं इथे क्रिकेटमध्ये जर तरला इग्नोर केलं जातं. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 24. 5 मध्ये 6 ची गरज. व्हॉट अ मॅच. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जाईल. प्रत्येक चेंडूवर या मॅच मध्ये अगदी धावसंख्येचं गणित बदललं जाईल. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत, कारण शिवछावा स्पोर्ट्स सनबूर लढतील शेवटच्या चेंडू पर्यंत. रोहन सोनार यांचा तो झेल पकडला असता तर आता काय चित्र असतं. पायावर चेंडू हाताळला जातोय. एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला जाईल. निश्चितच एक धाव प्राप्त होईल. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झालाय का पंच. येस, म्हणजे फलंदाज स्ट्राईक वरती असतील. लेग बाय स्वरूपात एक धाव. स्ट्राईक चेंज झाली नाहीये, म्हणजे टीमची धावसंख्या धाव फलकावर एक लेग बाय स्वरूपात जाऊन पोहोचली. या 2 चेंडू अखेर 25 धावा. 4 चेंडू मध्ये 5 ची गरज. व्हॉट अ मॅच. 4 चेंडू 5 ची गरज. एक मोठा फटका. 4 चेंडू मध्ये 5 ची गरज. चेंडू हवेत खेळलाय. झेलची संधी असेल. हा झेल होता की मॅच होती. झेल सोडलाय. दोरीचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आलाय अंगलट. ज्या विकेटची गरज होती रोहन सोनार बाद झाले धावबाद स्वरूपात. एक महत्वाचा धक्का बसतोय. सामना मात्र आता येऊन ठेपलाय. 3 चेंडू मध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. 4 धावा. व्हॉट अ मॅच. चुकी झाली मी म्हणेन रोहन सोनार यांची. का दुसरी धाव घेतली. आता हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. खेळामध्ये हार जीत होत असते, परंतु प्रयत्नामध्ये हार नाही म्हणायची. 3 चेंडू मध्ये 4 धावा. प्रीतम काय गोलंदाजी केली आहे. न्यू बॅटर, नवीन फलंदाज रणधीर. रणधीरला आता रन करावे लागतील. 3 मध्ये करायचे 4. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला महिन आणि एका बाजूला शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. 1978 पासूनचे प्रतिस्पर्धी आहेत आणि आज 2024 ला चित्त थरारक सामना. 4 धावांची गरज. 3 चेंडू शेष. 3 चेंडू मध्ये 4 ची गरज. चेंडू हवेत खेळला. बॉस आहे. चेंडू खाली. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम, अविस्मरणीय, लाजवाब झेल पकडलाय शिवा जाधव. बॉस हा झेल मात्र आज व्हायरल होईल. हा झेल मात्र आज प्रत्येकाच्या स्टेटसला पाहायला मिळेल. सूर मारला आणि धूर काढला. हा झेल नव्हता, हा सामना होता का हे पाहायचंय. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. ज्या प्रकारे हा झेल टिपलाय स्वतःला छेपावत. जसा एखादा जलतरणपट्टू पाण्यामध्ये सूर मारतो तसा बॉस यांनी हा झेल पकडलाय. हा रिप्ले पाहू शकता. फुललेनचा चेंडू ऑन साइडला हवेत खेळला. शिवाजी द बॉस लॉंगॉनला चेंडू खाली आणि पहा. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच पकडला की मॅच पकडले. पहा, एक झेल सामना फिरवू शकतो. नेव्हर गिव्ह अप. ऍब्सोल्युटली नेव्हर गिव्ह अप. एका क्षणात माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ बदलतो. आता खेळ बदलला जाईल का. गोलंदाज प्रीतम. हा झेल मात्र आज व्हायरल होईल आणि होमसाई एमटीसी हा मात्र व्हिडिओ लवकरच इंस्टाग्राम आणि युट्यूब वर टाकेल. सामना फिरवण्याची क्षमता आहे गोलंदाज प्रीतम कडे. दोन्ही संघ मी उल्लेख केला की हार मानणार नाहीयेत. रोहन सोनार यांनी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो अंगलट येईल का. न्यू बॅटर. फलंदाजाचं नाव सांगा प्लीज. फलंदाजाचं नाव सांगा. RDX. 2 चेंडू मध्ये आता विजयासाठी गरज आहे 4 धावांची. चित्त थरारक रोमहर्षक सामना. काय दोन्ही संघ लढलेत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 2 चेंडू 4 ची गरज. चला प्लीज मॅचचा रिदम तोडू नका. कॅच ऑफ द टुर्नामेंट आपण आधी पाहिली आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. रोहन सोनार यांचे झेल सोडले आणि त्यानंतर बॉस यांनी 2 झेल पकडलेत. 2 चेंडू 4 ची गरज. RDS.
2 चेंडू 4ची गरज असताना अगदी बुंद्यात टाकलाय, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल आलाय म्हणजे 1 चेंडू 4 धावांची गरज कंपल्सरी चेस. व्हॉट अ मॅच, काय सरपंच सामना रंगलाय. 6 चेंडूमध्ये 7ची गरज. प्रीतम आले आणि त्यांनी काय सामना आणलाय. दोन्ही संघ हार मानत नाहीयेत. असं म्हणतात ना की जीवनामध्ये जोपर्यंत हार मानू नका तोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाही, आणि हार मानणार नाहीत प्रीतम. RDS एक मोठा फटका खेळावा लागेल. व्हॉट अ मॅच, एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या. चित्त थरारक सामना. 1 चेंडू 4ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. एक चेंडू 4ची गरज. लोअर फुलटॉस होता, गॅप मध्ये खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. चुकी झाले, जरूर 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि बॅकअप शिवाजी यादव वेगाने आलेत. शिवाजी यादव बॉस यांनी मात्र हा सामना फिरवलाय, आपल्या संघाला सामना जिंकून दिलाय. आणि पहा हे सेलिब्रेशन, 2 धावा आल्या आणि बॉस अगदी बॅकअप जर आला नसता सरपंच तर मात्र काही झालं असतं, परंतु पहा जल्लोष. चुकी केली आणि ज्या प्रकारे रोहन सोनार यांनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला ते मी म्हणेन या सामन्याचा टर्निंग पॉइंट होता. आणि बॉस यांचा झेल तो मात्र हा सामना जिंकला नाहीये. मात्र ही संपूर्ण जर विचार केला तर या सामन्याच्या ज्या प्रकारे फिरवलाय, व्हॉट अ कॅच आणि व्हॉट अ मॅच. अभिनंदन टीम शिवछावा स्पोर्ट्स सनपूर, वेल प्लेड. अर्थातच नक्कीच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ज्यांनी 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना अगदी धावा खर्च केल्या अवघ्या 4. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय प्रीतम. अभिनंदन प्रीतम. परंतु कौतुक करेन मी बॉस यांचा तो झेल आज व्हायरल होईल सरपंच लवकर. अगदी आम्ही ओमसाई MTC ला देखील सांगेन की